मंडळी नमस्कार, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. सुप्रभात. आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहोत एका नवीन ट्रिपसाठी. एक दिवसीय ट्रिप असणार आहे आपली आज. तर चला, आजच्या ट्रिपमध्ये आपण काय काय मजा मस्ती करणार आहोत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आजचा व्हिडिओ नक्की पहा. जर आपण एक दिवसीय ट्रिप करत आहात तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. मंडळी, सध्या आपण आता आहोत डोंबिवलीमध्ये स्टेशनजवळ. आणि स्टेशनजवळ आपण का आलो आहोत? आपला मित्र प्रवीण याला पिक करण्यासाठी. प्रवीण आला आहे आणि आता आम्ही निघत आहोत सोबतच. हॅलो प्रवीण. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर चला, आज प्रवीण आणि मीच आजच्या ट्रिपला पुढे नेणार आहोत, कारण की बाकीचे जे मंडळी आहेत त्यांचे थोडं काम असल्यामुळे ते आज येऊ शकत नाही आपल्यासोबत. पण पुढचा ट्रिप आपण सोबत करणार आहोत सर्व. तर चला, आजचा दिवस एन्जॉय करूया. प्रवीण रेडी ना? रेडी. येस, चला मग निघूया. येस. गणपती बाप्पा मोरया. मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. मंडळी, आपण जर ठाणे साईडला जाणार असाल, भिवंडी साईडला जाणार असाल तर एक अप्पर ठाणे म्हणून ब्रिज बनला आहे नवीन, आपल्याला माहिती असेल डोंबिवली साईडला. तर आपण आज तोच ब्रिज घेणार आहोत. समोर बघू शकतात की या ब्रिजने आपण ठाणे, मुंबई, भिवंडी या साईडला जाऊ शकतात. खूप सुंदर असा ब्रिज हा बनवलेला आहे. आपल्याला ठाणे साईडला जाण्यासाठी जे अगोदर 1 तास 1.5 तास लागायचा, आता आपण डोंबिवली वेस्टवरून 20 मिनिट्समध्ये ठाणे जाऊ शकतात. म्हणजे आपण बाहेर निघाल्यानंतर हा आपल्याला नाशिक मुंबई हायवे पाहायला मिळतो. या हायवेला आपण कनेक्ट करतो. खूप शॉर्टकट. इकडे गेलात तर नाशिक आणि इकडे ठाणे, मुंबई. आता आपण जाणार आहोत भिवंडी मार्गे. मंडळी, पावडर बघू शकतात किती उडत आहे. खूप धूळ आहे इकडे आणि रस्ता पण मध्ये मध्ये भरपूर खराब आहे. जर आपण भिवंडी मार्गे येत आहात तर समोर बघू शकतात की एक ट्रक चालला आहे आणि पूर्ण धूळ धूळ. चला, आता फायनली आपण हायवेला लागणार आहोत. तर खूप वेळानंतर एक थोडा चांगला रस्ता येऊ शकतो असं वाटतंय, कारण की हायवे दिसतोय समोर. आता बघू शकतात मॅपमध्ये. आम्हाला नाश्ता पण करायचा आहे. एक चांगलं ठिकाण बघून आपण नाश्त्याला थांबूया. रस्ता बघा भरपूर खराब. गुजरात हायवे, मुंबई गुजरात हायवे. सध्या आहोत वसईमध्ये. तर आता वसईमध्ये आपण शोधत आहोत नाश्त्यासाठी काहीतरी चांगलं ठिकाण. अजूनपर्यंत आपल्याला नाश्त्याला ठिकाण काही मिळालं नाही. कुठे काही हॉटेल दिसत नाहीये. बघूया. A few moments later. मंडळी, आपल्याला एक हॉटेल मिळाली आहे. बघूया त्या ठिकाणी आपल्याला काय खायला मिळते. भूक तर भरपूर लागली नाश्त्याची आता सध्या तरी. गाडी आपण पाठीमागे पार्क केली आहे आणि थोडं चालत जात आहोत. भरपूर ठिकाणी चेक केलं, परंतु चांगली हॉटेल मिळाली नाही आपल्याला अजूनपर्यंत. पण नाश्त्यासाठी एवढा त्रास. नाश्त्यासाठी भरपूर टाईम लागला आपल्याला आज. तर चला बघूया काय मिळते खायला. जेवण भेटेल 12 वाजता. हां, टायमिंग तर झाला आहे जेवायचं आपलं आता.
हॉटेल साई रेसिडेन्सीमध्ये आता आम्ही जात आहोत. बघूया नाश्त्याला काय काय मिळते आपल्याला या ठिकाणी. मग प्रवीण काय ऑर्डर दिली? ॲज युजल मेदू वडा. चला बाई फटाफट आता खाऊया, स्टार्ट करूया. भूक लागली भरपूर आपल्याला. चला मस्त असा आपला नाश्ता झालेला आहे आता आणि आता आपण निघत आहोत पुढील प्रवासासाठी. मग प्रवीण नाश्ता कसा वाटला? हो छान होता. ठीक होता ना. खूप भूक लागलेली त्यामुळे आम्ही फटाफट खाल्लं आणि आता निघत आहोत पुढच्या प्रवासाला. 15 minutes later. मंडळी आपण फायनली पोचलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला. बाजूला बघू शकतात आपण वसई फोर्ट, वसई किल्ला. तर चला पुढे पार्क करूया गाडी आणि आज जाऊया. बघूया आज संडे असल्यामुळे गर्दी पण बरीच दिसते आहे लहान मुलांची. बघूया आज जाऊन कसं आहे. मंदिर खूप सुंदर. या ठिकाणी येऊन खूप शांत वाटत आहे. पडके अवस्थेत आहे पूर्ण, परंतु गर्दी पण फारशी नाही इकडे. इथे पाठीमागे बीच, परंतु या ठिकाणी काही बीच व्ह्यूज आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. वाव, या ठिकाणी येऊन मस्त वाटलं आम्हाला. एक सुंदर ठिकाण. आपण जर आपल्या बकेट लिस्टमध्ये करत आहात तर या ठिकाणी येऊन फिरू शकतात. एक दिवसाची ट्रिप आपण करू शकतात मस्त अशी. खूप भारी. हां प्रवीण हो खूप छान. काय बोलतो? ठीक आहे ना एकदम. मंडळी आज आम्ही दोघंच फिरत आहोत, प्रवीण आणि मी. मंडळी वसईमध्ये आलात तर आपल्याला फिरण्यासाठी भरपूर जागा आहेत. बीच पण खूप आहेत या ठिकाणी. तर आपली जर ट्रिप आपण ह्या साईडला काढत आहात तर खूप मजा करणार आहात आपण. कारण की आता आपण सध्या तरी किल्ल्याच्या इथे फिरत आहोत. संपूर्ण परिसर जबरदस्त खूप मोठा आहे. मंडळी जर आपण या ठिकाणी फिरायला येत आहात तर आपल्याकडे हा संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी कमीत कमी 1 तास लागणार आपल्याला. कारण की प्रचंड मोठा किल्ला या ठिकाणी आहे. आतमध्ये येण्यासाठी 2-3 वाटा आहेत आपल्याला. आपण आतमध्ये येऊ शकतात, परंतु फिरण्यासाठी जवळपास 1 तास आपल्याला लागणार. तर चला, संपूर्ण किल्ला तर आपला फिरला गेला आहे आणि आता बराच वेळ झाला आहे. सूर्यदेव पण आता आपल्या डोक्यावर आले आहेत वरती. गरमी पण खूप आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहे आता हळूहळू. तर चला आता जाऊया आपण. A few moments later. आता आपण एका ठिकाणी आलो आहोत. चर्च आहे समोर, पूर्ण एकदम जुनं चर्च आहे. आतमधून जाऊया फिरायला आपण. आतमध्ये जायला बघूया आतमध्ये काय काय पाहायला मिळतं आपल्याला. गेट तर बंद आहे या ठिकाणी.
मंडळी, कधी आपण वसईला आलात तर हे चर्च एकदा नक्कीच व्हिजिट करा. खूप शांत वाटलं आम्हाला या ठिकाणी येऊन. बरंचसं तर पडक्या अवस्थेत आहे या ठिकाणी, परंतु एक राऊंड मारू शकता आपण. या ठिकाणी कोणतीही फी नाही आहे. त्यानंतर प्लस या ठिकाणी पार्किंगला पण सुविधा चांगली आहे. बघू शकतात आपण या ठिकाणी आपली गाडी पार्क केली आहे. मोठं ग्राउंड आहे या ठिकाणी, तर आपली 2 व्हीलर 4 व्हीलर या ठिकाणी येऊन पार्क करू शकतात. A few moments later. सो मंडळी, फायनली पोचलो आहोत आम्ही बीचवर. मस्त समुद्र किनारा समोर दिसत आहे. सो या बीचचं नाव आहे सुरुची बीच, वसईमध्ये. मंडळी, आपण फायनली पोचलो आहोत सुरुची बीच या ठिकाणी. आता सध्या तरी समोर बीच दिसला आहे मला. पार्किंग पासून एक 2 मिनिटावर आपल्याला चालत यावं लागते बीच पर्यंत. आहे शांतता आहे बीचवर, जास्त गर्दी तर दिसत नाही आपल्याला. चला जाऊया थोडं चालत पुढे. तुम्हाला दाखवतो बीचचा व्ह्यू कसा आहे. बीच या ठिकाणी पाणी कसं आहे, स्वच्छ आहे की खराब पाणी आहे. चला. खूप गर्मी होते पण मस्त थंडी थंडी हवा पण येते या ठिकाणी. आहेत काही ठिकाणी फॅमिली पण आहेत. चला जाऊ. वाव, सुंदर मंडळी, कधी आलात तर या नक्की. पाणी इतकं स्वच्छ नाहीये पण या ठिकाणी बघू शकतात. हा, माती काळी ऍक्च्युली. पण ठीक आहे, मुंबई जवळ आहे. जर आपल्याला हो जर 1 दिवसाची टूर करायची असेल तर आपण येऊ शकतात फिरायला. सकाळी येऊन संध्याकाळी परत आपापल्या घरी. खूप छान. आम्ही सध्या फक्त पाय भिजवत आहे पाण्यामध्ये. ऍक्च्युली इथली जी सँड आहे ती इतकी व्हाईट नाहीये, त्यामुळे पाणी इतकं स्वच्छ दिसत नाही आपल्याला. थोडी काळी सँड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण, काय बोलतो? ठीक आहे, छान वाटतंय. अजून एक नवीन बीच. नवीन बीच. हा, पाण्यात तर तसंही मी जास्त जात नाही. आम्ही दोघं पण जास्त जास्त पाण्यामध्ये. चांगलं पाणी वाटलं तर आम्ही कधीतरी जातो. प्रवीण तर बाहेर जातो. ठीक आहे, नाही पण ठीक आहे. हो, पाणी थंड आहे, छान आहे बीच. आणि मेन म्हणजे बीचवर गर्दी नाही. या ठिकाणी गर्दी खूप कमी आहे. आज संडे तरी पण गर्दी भरपूर कमी आहे. तो पाठीमागे तिकडे पूर्ण सुरुची बाग आहे आणि बीचचं नाव पण सुरुची बीच. सुरुची बीच. या ठिकाणी फॅमिली आहे. मंडळी, खूप मजा मस्ती या ठिकाणी केली आम्ही. मस्त छान छान असे व्हिडिओ काढलेले आहे, सिनेमॅटिक व्हिडिओ काढलेले आहेत जे तुम्ही पाहिले असणार. सो आता नेक्स्ट प्लॅन आमचा असणार आहे, या ठिकाणावरून आता आम्ही जाणार आहोत घरी. आणि जाताना वाटेत थोडं आपण जेवणार आहोत, कारण की आता भूक पण लागलेली आहे. जवळपास दुपारचे 2 वाजले आहेत. तर जेवूया अगोदर आणि त्यानंतर आपण घरी जाऊया. तर व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवणार आहोत. तर व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर आपण एकदा परत प्रवीणला विचारू, प्रवीणने किती मजा या ठिकाणी केली आज, आणि प्रवीणला पण छान वाटलं की नाही या ठिकाणी येऊन. सुंदर आहे. एकदा तुम्ही कधी आलात तर नक्कीच या.
मस्त एक दिवसाची सहल तुम्ही या ठिकाणी करू शकतात. लहान मुलांसोबत परिवारासोबत येऊ शकतात, कारण की सुंदर बीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ते पण मुंबईच्या जवळ. अजून काय पाहिजे. वाव. पाठीमागे या ठिकाणी बघू शकतात की फॅमिली आहे थोडेफार. या ठिकाणी पण माझ्या पाठीमागे बघू शकतात की फॅमिली आहेत. सो फॅमिली येत असते या ठिकाणी फिरायला. नाही, या ठिकाणी आपण जर विचाराल की ऍक्टिव्हिटी काय आहे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स, खरं सांगू तर मला आतापर्यंत एक पण ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिसली नाही. तुम्ही येऊ शकतात, समुद्रामध्ये पाण्यामध्ये खेळू शकतात, बाकी दुसरी ऍक्टिव्हिटी वॉटर स्पोर्ट्स अशा काहीही या ठिकाणी पाहायला मिळाल्या नाही. मंडळी, चला आता आपण प्रवीणला विचारूया. प्रवीणला कसं वाटलं आज या ठिकाणी येऊन? खूप छान वाटलं. एक निवांत संडे. आतापर्यंत खूप छान असा संडे गेलाय निवांत. बाकीच्या मित्रांना मिस केलंय. पुढच्या वेळी नक्कीच सगळे यायचा प्रयत्न करू नक्कीच. आणि यापेक्षा जास्त एन्जॉय करू. तर चला मंडळी, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला आपल्या. म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर एक लाईक पण नक्कीच करा आपल्या या सुंदरशा व्हिडिओला. मस्त